लाडकी बहिणींचा लाडक्या 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणखी बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये। मग हे वाटप आणखी किती दिवस चालणार आहे, वितरण तुम्हाला किती दिवस चालणार आहे आणि बाकीच्या लाडक्या ताईंना पैसे कधी येणार, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो, सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे, एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। ती ब्रेकिंग न्यूज देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। आणि लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाचा प्रश्न विचारतोय, तो म्हणजे 17वा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना भेटलेला आहे। कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता कधी भेटलाय आणि एकदम खरी खरी बातमी सांगा लाडकीनो, उगाच खोट्या या ठिकाणी गोष्टी टाकू नका। जर तुम्हाला खरंच भेटले असतील हो म्हणून सांगा, नसतील भेटले तुमचं नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की लाडक्यानो बघा, हप्ता वाटपाचा आज 4था दिवस आहे आणि बऱ्याच लाडक्याताईंना अजून पण पैसे जमा झालेले नाहीयेत। त्याच्यामुळे मी सरकारकडे विनंती पण करणार आहे आणि आज या ठिकाणी अजित तटकरे मॅडम आणि त्यांचे पीए या दोघांना पण मी कॉल करून ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा आणि सरकारचा काय मोठा निर्णय झाला ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार। चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 17वा हप्ता वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाली होती, पण आता आजचा 4था दिवस आहे, वाटपाचा वितरणाचा 4था दिवस आहे आणि बऱ्याच लाडक्याताईंना अजून पण हप्ता भेटलेला नाहीये। पुणे जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल किंवा अजून असे बरेच जिल्हे आहेत, ठाणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच लाडक्याताईंना अजून पण हप्ता भेटलेला नाहीये। बऱ्याच लाडक्याताईंची केवायसी देखील झालेली आहे। केवायसी याचा अर्थ की त्या लाडक्याताई या ठिकाणी पात्र आहेत, त्यांच्या योग्य प्रकारे केवायसी पण झाल्यात, त्या पण लाडक्याताईंना हप्ता भेटलेला नाहीये। तर मग नेमका प्रॉब्लेम कुठे होत आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि बघा, निराधार योजना जी आहे, संजय गांधी निराधार योजना, लाडक्याताईंना हप्ते पण भेटले बघा सुरळीतपणे। बाकीच्या योजना सगळ्या सुरळीतपणे चालू आहेत, सगळ्यांचे सगळे हप्ते यायला चालू झालेत। मग आपल्या लाडक्या बहिणीवरच काय प्रॉब्लेम झालाय, सरकार या लाडक्या बहिणीकडे का लक्ष देत नाही? आणि बघा लाडक्यानो, पहिल्या वेळेस असं झालंय, आदित्य तटकरे मॅडमच्या फेसबुकवर ट्विटरवर कुठंच बातमी आली नाहीये। प्रत्येक वेळेस वितरणाच्या वेळेस त्या पोस्ट टाकत असतात की 2-3 दिवसानंतर 2-3 दिवस हे वाटप चालू राहणार आहे, असं जाणार आहे, तसं जाणार आहे, अशा स्वरूपाच्या पोस्ट येत असतात। पण यावेळेस पहिल्या वेळेस असं झालंय की आदित्य तटकरे मॅडम यांच्या फेसबुकवर ट्विटर वर कुठंच काही बातमी आली नाही की वाटप किती दिवस चालणार आहे। तर लाडक्याताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे या ठिकाणी 4था दिवस आहे, मग लाडक्याताईंना हप्ते कधी भेटणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि वितरण किती दिवस चालणार आहे बघा लाडक्याताईंनो, पहिलं वितरण सुरुवात झाली होती या ठिकाणी 31 डिसेंबरला। 31 डिसेंबरला चांगलं वितरण सुरू झालं, 1 जानेवारीला खूप कमी प्रमाणात वितरण झालं, कालच्या या ठिकाणी पण नगण्य, आपण म्हणू शकतो नगण्य म्हणजे नाहीच जमा, अशा स्वरूपाचं कालचं पण वितरण झालंय। मग 3 दिवस उलटून गेलेत, तरी पण वाटप अजून जर बघितलं तर 30-40% वर वाटप अजून झालं नाहीये। मग या ठिकाणी अजून 70% लाडक्याताई अजून बाकी आहेत। परत सांगतोय, 60 ते 70% लाडक्याताई अजून पण बाकी आहेत, ज्यांना अजून पण हप्ता भेटला नाहीये। मग हे वितरण अजून किती दिवस चालणार आहे? आज लाडक्याताईंनो बघा, जर वितरण संध्याकाळपर्यंत नाही झालं तर या ठिकाणी पुढच्या गोष्टी मला चेक कराव्या लागणार आहेत। लाडक्याताईंनो, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा। आदित्य तटकरे मॅडम यांना या ठिकाणी डायरेक्ट आता मी या ठिकाणी कॉल करून विचारणार आहे की नेमका प्रॉब्लेम कुठं झालाय। बऱ्याच ठिकाणी म्हणलं जातं की टेक्निकल इश्यू आहे, हे इश्यू होते बघा लाडक्याताईंनो, वितरणामध्ये असं काही टेक्निकल इश्यू वगैरे येत नाहीत। त्या ठिकाणी जर त्यांचं काही तांत्रिक अडचणी आल्या तर डायरेक्ट त्या पोस्टमध्ये डायरेक्ट या ठिकाणी सांगत असतात। पण यावेळेस असं पण त्यांनी काही सांगितलेलं नाहीये की टेक्निकल इश्यू आलाय किंवा हे आला, असं काही सांगितलेलं नाहीये। त्याच्यामुळे नेमका प्रॉब्लेम कुठं झालाय? केवायसीचा प्रॉब्लेम झालाय का? नाही। केवायसी बरोबर असताना, सगळे पर्याय बरोबर असताना देखील बऱ्याच लाडक्याताईंना हप्ते आले नाहीत। आता बऱ्याच लाडक्याताईंना विचारलं मी की तुमच्या घरामध्ये एक विवाहित एक अविवाहित आहे का? तर त्या म्हणले हो सर, आमच्या घरामध्ये मी एकटीच आहे, तरी पण हप्ता वाटप नाही झाला। बऱ्याच लाडक्याताई म्हणले की सर, माझ्या घरामध्ये मी आणि माझी मुलगी राहते, दोघींना पण हप्ते येत होते, आम्ही एक विवाहित आणि एक अविवाहित, ही पण कंडिशन पूर्ण व्हायली, आमची केवायसी पण पूर्ण झाली, पण यावेळेस हप्ता आम्हाला भेटला नाही। बघा लाडक्याताईंनो, अशा बऱ्याच लाडक्याताई आहेत की त्यांना हप्ते अजून भेटले नाहीयेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। आता हे तुम्हाला नंतर सांगतो, पण एक सरकारचा एक मोठासा निर्णय झालाय। आजची ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आहे बघा, 3 जानेवारी तुमच्या समोर दिसते, 3 जानेवारी 2026
सकाळी 11 वाजताची ही न्यूज तुमच्या समोर आहे. काय बातमी बघा, टाइम्स नाव मराठी बघा, महत्वाचा न्यूजपेपर आहे, टीव्ही चॅनल आहे, त्यांचं वेबसाईट पण महत्वाची आहे, याच्यावर ही बातमी आलेली आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला सर्वात मोठा धक्का, 67 लाख महिलांची नावे वगळली, पैसे मिळणार नाही, तुमचं नाव तर नाही ना या यादीमध्ये. बघा लाडकेदांनो, एक महत्वाची गोष्ट, 67 लाख लाडकेदांनी. आता हे बातमी कुणाची बघा, टाइम्स नाव मराठीची बातमी आहे, आजची बातमी आहे. सरकारचा मोठा धक्का, सर्वात मोठा धक्का, 67 लाख. बघा किती मोठा आकडा आहे, 67 लाख लाडक्या ताईंना वगळण्यात आलंय असं डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आता यांचा याच्या मागे काय पुरावा आहे वगैरे हे आपण नंतर बघूया, यांना ही कुठून माहिती भेटली आहे नंतर पुढे बघू. पण या ठिकाणी बऱ्याच लाडक्या ताईंना अजून पण हप्ते भेटले नाहीये. 67 लाख बघा लाडक्या ताईंनो, एवढ्या लाडक्या ताईंना बाहेर काढले, किंवा आता बऱ्याच लाडक्या ताईंची केवायसी पण झाली, मग केवायसी झाली तरी पण हप्ता का भेटत नाहीये, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लाडक्या ताईंनो. बऱ्याच लाडक्या ताई म्हणल्या की माझी केवायसी चुकली, बरं ठीक आहे, केवायसी चुकलेल्या ताईंची आपण मान्य करू की त्यांना हप्ता भेटला नाही, पण लाडक्या ताईंची केवायसी पूर्ण झाली, केवायसीचं आधार कार्ड व्यवस्थित टाकलंय, त्यांना ओटीपी व्यवस्थित गेलाय, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित जोडले, सगळं बरोबर टिक व्यवस्थित केलंय, तरी पण त्यांना हप्ता का नाही भेटला, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही केवायसी केल्यानंतर, केवायसी कधी 31 डिसेंबरला संपली, 31 डिसेंबरलाच हप्ता चालू झाला, तर एवढ्या एका दिवसामध्ये तर काही या ठिकाणी व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशन होत नसतं. मग त्याच्यानुसार केवायसी नुसार जर हप्ता भेटत नसेल तर मग हप्ता भेटतोय कशामुळे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मनामध्ये येत आहे की नेमका प्रॉब्लेम काय होत आहे. 16वा हप्ता पण आम्हाला भेटला, नंतर आम्हाला आमची केवायसी पण कंप्लीट आहे, आमचं डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे, आमच्या घरामध्ये एकच लाडकी बहीण आहे, सगळ्या कंडिशन पूर्ण आहेत, सगळ्या कंडिशन, आमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, आम्ही गरीब आहोत, आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघितल्या, आमच्याकडे उत्पन्न बघितलं 2.5 लाखापेक्षा कमी आहे, सगळ्या पात्रतेमध्ये बसत असताना लाडक्या बहिणीला हप्ता नाहीये. आता तुम्ही सांगा लाडक्या ताईंनो, याच्यावर काय करायचं? मी जर बोललो लाडक्या ताईंनो, मी पुढाकार घेतला, तर बरेच लाडके ताई म्हणतात की सर तुमच्या बोलण्याहून काय होत नाही, तुम्ही काय बोलतात काय उपयोग नाही होत. तर आता तुम्ही सांगा लाडक्या ताईंनो, मी हा गुरुदादा प्रत्येक वेळेस पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करत असतो, पण बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटतं आणि बऱ्याच लाडके ताई सपोर्ट करत नाहीत, वाईट कमेंट टाकतात, तर त्या वाईट कमेंटला पण या ठिकाणी मी नजरअंदाज करत असतो, सोडून देत असतो. पण तुम्ही सांगा आता लाडक्या ताईंनो, आता जवळजवळ 60-70% लाडक्या ताई म्हणजे जवळजवळ 1 कोटीपेक्षा लाडक्या ताई जास्त आहेत, त्याला अजून पण हप्ता भेटला नाही. काय करायचं तुम्ही सांगा. आता मी जास्त काही बोलत नाही, हा गुरुदादा महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी सपोर्ट करतो. या ठिकाणी आमदार खासदार असतील, मंत्री असतील, अधिकारी असतील, त्यांना डायरेक्ट मागणी पत्र देतो, त्यांना फोनवर बोलतो, त्यांना या ठिकाणी मागणी करून विचारतो, सगळ्या गोष्टी सांगतो, व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सपोर्ट करतो. आता एवढ्या सगळ्या गोष्टी करून देखील तुम्हाला वाटत असेल की हा गुरुदादा काहीच करत नाही, तर तुम्ही सांगा लाडक्या ताईंनो नेमकं काय करायचं. तुम्ही जे म्हणताल कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या गोष्टी आपण करूया. या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल आधी तटकरे मॅडमला जाऊन भेटायचंय, यस तुमच्यासाठी मी ते पण करायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल आमदार साहेबांना खासदार साहेबांना भेटायचंय, त्यांना पत्र देऊन द्यायचे, ते पण मी करायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना भेटायचंय, त्यांना आपण पत्र नेऊन देऊ, मागणी करू, ते पण करायला मी तयार आहे. तुम्ही सांगा लाडके ताईंनो काय नेमकं करायचंय, कारण की प्रश्न आता जवळजवळ या ठिकाणी 1 कोटीपेक्षा जास्त लाडके त्यांचा प्रश्न आहे आणि हा गुरुदादा तुमच्यासाठी सपोर्ट करायला तयार आहे, पुढाकार घ्यायला तयार आहे. तुम्ही सांगा नेमकं काय करायचंय, तुमच्यासाठी काही करायला तयार आहे लाडक्या ताईंनो. तुम्ही फक्त सांगा, आपण करायला तयार आहोत. कारण की आता बघा, आज मी आदित्य तटकरे मॅडम यांनी त्यांच्या पीएनना परत एकदा कॉल करून विचारणार आहे की नेमकं काय होतंय, काय प्रॉब्लेम चालू झालाय, तर त्या सगळ्या गोष्टी पण मी विचारणार आहे. पण तुमच्यासाठी अजून तुम्हाला काय वाटतंय, हा गुरुदादा महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, मी लाडक्या ताईंनो एकमेव आहे की रस्त्यावर उतरलेलो आहे. तुम्ही कोणी पण सांगा असं की जे रस्त्यावर उतरून मागणीपत्र दिले, कोणी पण एक फोटो दाखवा मला की ज्यांनी आमदार साहेबांना खासदार साहेबांना पत्र नेऊन दिले, मागणीपत्र दिले, असं कोणी आहे का? तुम्ही सांगा, स्वतःच्या मनाला विचारा. आणि एवढं जर असेल तर सपोर्ट करा. तुमच्यासाठी करायला तयार आहे, तुमच्यासाठी झटायला तयार आहे. फक्त आपल्याला एकच मागणी करायची आता की सरसकट सर्व लाडके त्यांना हप्ता भेटून द्या. सरसकट जसं बाकीच्या योजनेला हप्ते भेटतील तसे आपल्या पण योजनेला हप्ते भेटून द्या, अशी सरकारकडे आपल्याला मागणी करायची. कोण कोण याला सपोर्ट करते कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं, पटपट सगळ्यांनी सपोर्ट आहे असं लिहायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.